चर्चा आम्ही अंतिम टप्प्यात आणलेली आहे त्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला 38 ते 39 जागा सुटलेल्या आहेत. शिवसेना 20 ते 22 जागांपर्यंत आहे. काँग्रेस 14 जागावरच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 6च्या जागी 1-2 जागा जास्तीच्याच मिळतील अशी परिस्थिती आहे. समाजवादी पक्ष 1-2 जागी आहे. मनसे 3 जागी 4 जागी लढते. मुळात ज्या विकासाच्या गप्पा ते मारतात तो आभासी विकास आहे. विकास हा या महापालिकेत पोचलाच नाही. पाणी नाही, त्या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या आहे, प्रदूषणाची समस्या आहे, त्या सोबतीला तरुणांच्या हाताला रोजगार नाही आहे. ITI असो, ST स्टँड असो, BEd कॉलेज असो, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत असो, या सगळ्या अतिशय गलितगात्र शहराची लक्षणं ठळकपणानं दाखवणाऱ्या इमारती आहेत. मागच्या काळामध्ये आपले नगरसेवक म्हणजे आपल्या पक्षातून सोडून गेले आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तुम्ही या सगळ्या दृष्टिकोनातनं या बाबतीत काय पाहता? नमस्कार, मी सागर राजे, प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील साहेब आपल्यासोबत आहेत. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. एक संतवचन आहे की जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, आणि या महाविकास आघाडीमधील शेतकरी कामगार पक्ष मोठ्या भावाची भूमिका बजावत असल्या कारणाने मला वाटतं त्यांच्यासाठी हे संतवचन थोडंफार लागू पडत आहे. सध्या तिकीट वाटपाची म्हणजे जागा वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. अजून देखील काही फायनल झालेलं नाही. दररोज मीडियाला माहिती मिळत असते की फायनल झालेलं आहे आमचं, परंतु अजून काय अधिकृत माहिती मिळते की आपल्याला याविषयी जाणून घ्यायचे आहे. साहेब, स्वागत आहे आपलं प्रभात पर्व न्यूजमध्ये. म्हणजे म्हटल्याप्रमाणे की आपण महाविकास आघाडीमधील मोठा भाऊ आहात असं बोललं जातं. त्या दृष्टीने जागा वाटप म्हणजे अजून देखील थोडासा म्हणजे पेच प्रसंग चालू आहे. तो आता कुठपर्यंत फायनल झालेला आहे? गेले 8-10 दिवस आम्ही मॅरेथॉन बैठका घेत होतो आणि एक परवा दिवशी रात्री आम्ही कुठेतरी एक निष्कर्षाप्रत आलो आणि साधारण 1 ते 20 या प्रभागांमध्ये जागा वाटपाचं सूत्र महाविकास आघाडी म्हणून आम्ही पूर्णत्वाला नेलेलं आहे. हे जागा वाटपाच्या बैठका होत असताना साहजिकच प्रत्येक जण आपापल्या पोळीवर तूप ओढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होता. पण हे सारं करत असताना शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, समाजवादी पक्ष, अन्य सामाजिक संघटना, रिपब्लिकन चळवळीतले विविध गट, या साऱ्यांना सोबत घेणं आणि त्याचसोबत पनवेल महानगरपालिकेचा कारभार असेल किंवा प्रशांत ठाकूरांची कारकीर्द असेल, या बाबतीत प्रचंड नाराज असणारा सामाजिक संघटनांचा एक मोठा वर्ग पनवेलमध्ये आहे. या साऱ्यांना साथीला घेऊन आम्हाला ह्या निवडणुका लढवायच्या आहेत आणि पनवेलकरांच्या प्रश्नासाठी जिंकायचे आहेत. त्यामुळं आम्ही थोडेसे तडजोडीच्या भूमिकेमध्ये होतो. मागच्या निवडणुकीचा आपण गोषवारा बघितला तर शेतकरी कामगार पक्षानं त्या ठिकाणी 58 सीट लढवलेल्या होत्या. काँग्रेसनं 14 सीट लढवलेल्या होत्या. 6 जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं लढवलेल्या होत्या. एकूण 78 जागांच्या ह्या महानगरपालिकेमध्ये आज जी चर्चा आम्ही अंतिम टप्प्यात आणलेली आहे त्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला 38 ते 39 जागा सुटलेल्या आहेत. शिवसेना 20 ते 22 जागांपर्यंत आहे. काँग्रेस 14 जागावरच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 6च्या जागी 1-2 जागा जास्तीच्याच मिळतील अशी परिस्थिती आहे. समाजवादी पक्ष 1-2 जागी आहे. मनसे 3 जागी 4 जागी लढते. असं अंतिम निष्कर्षाप्रत आम्ही आलोय आणि ह्याच्यामध्ये मोठा भाऊ म्हणून आम्हाला खूप मोठा त्याग करावा लागलेला आहे. तब्बल मागच्या वेळेपेक्षा 20 जागा आम्ही कमी लढतोय. ह्याच्यामध्ये 12 जागा ह्या शेतकरी कामगार पक्षाचे सिटिंग नगरसेवक ज्या ठिकाणी होते निवडून आलेले, त्या जागा देखील आम्ही सोडतोय. पण जनतेच्या लार्जर इंटरेस्टमध्ये हे सारं स्वीकारावं लागतंय आणि त्या दृष्टीनं आम्ही मंडळींनी तो त्याग करायचं धोरण घेतलेलं आहे. प्रभाग 1 आणि 3 मध्ये सुरुवातीला या सगळ्या गोष्टी म्हणजे होतील असं बोललं जात होतं, परंतु आता तो देखील मुद्दा सुटलेला आहे का?
हो, प्रभाग 1चाही मुद्दा सुटलेला आहे. त्या ठिकाणी मागच्या वेळेस आमचे 3 नगरसेवक निवडून आलेले होते. आमचे एक सहकारी काँग्रेसचे जनार्दन पाटील पराभूत झालेले होते. त्या ठिकाणी आम्ही एक जागा शिवसेनेला सोडलेली आहे. प्रभाग 3 मध्ये आमचे 2 नगरसेवक निवडून आलेले होते. त्या ठिकाणी देखील आम्ही एक जागा काँग्रेसला सोडलेली आहे. शिवसेनेला सोडलेली आहे. अशी परिस्थिती आहे. अशा पद्धतीनं तडजोडी करत करत आम्ही अंतिम मसुद्यावर आलेलो आहोत. बरं एकतर महायुतीचा किंवा सत्ताधाऱ्यांचा नेहमीचा जो मुद्दा असणार आहे या निवडणुकीतील तो विकास म्हणजे त्यांच्यानुसार संपूर्ण पनवेल महानगरपालिकेमध्ये महानगरपालिका झाल्यानंतर जो बदल झालेला आहे त्याच्यामध्ये विकास हा महत्वाचा घटक त्यांच्यासाठी असणार आहे. अर्थातच विरोधी पक्ष म्हणून आपले कोणते असे महत्वाचे मुद्दे असणार आहेत या निवडणुकीमध्ये? मुळात ज्या विकासाच्या गप्पा ते मारतात तो आभासी विकास आहे. विकास हा या महापालिकेत पोचलाच नाही. उलटा ही महानगरपालिका पनवेल कोणे एकेकाळी अतिशय टुमदार शहर म्हणून प्रसिद्ध होतं. संपूर्ण राज्याचा या ठिकाणी मुंबईशी जोडणारं हे प्रवेशद्वार आज आपण बघितलं तर एखादी जुनी ऐतिहासिक इमारत भग्नावशेषात असावी अशा पद्धतीनं आहे. पनवेलची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. पनवेल शहर वाढत असताना आपण मध्यंतरीच्या काळात अनुभवलं. दिवाळीच्या कालावधीमध्ये इतरत्र महाराष्ट्रभर दिवाळीचे अभंग स्नान होत असताना पनवेलमध्ये मात्र पाण्यासाठी मोर्चे होत होते. स्वप्नपूर्ती असेल, तळोजा फेज 1 फेज 2 असेल, कामोठा असेल, कळंबोली असेल, खारघर असेल, नवीन पनवेल असेल, खांदा कॉलनी असेल, या साऱ्या ठिकाणी मोर्चे होत होते. आणि दुर्दैवानं अभ्यंग स्नानाऐवजी बिना स्नान त्या ठिकाणी दिवाळी अनेकांना काढावी लागलेली होती. ही वस्तुस्थिती आहे. राज्याच्या मोठ्या मीडियानं देखील त्याची दखल घेतली. अगदी टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, सकाळ या साऱ्या पेपरनी त्याची दखल घेतली. म्हणजे ज्या वेळेस सुरुवातीला महापालिकेची स्थापना झाली त्याच वेळेस मी म्हणालो होतो की सिडको या ठिकाणी 54,000 कोटीचा स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट राबवतोय. तो प्रकल्प पूर्ण होऊ द्या. तदनंतर कारण त्या स्थापनेच्या वेळेस पनवेल महानगरपालिकेची परिस्थिती अशी नव्हती की ती महापालिकेत कन्व्हर्टेड व्हावी. त्याच्यामुळे जसं आपलं एखादं सातमाशी बाळ जन्माला येतं मुदतीपूर्वी, तशी या महापालिकेची अवस्था झाली. राजकीय हट्टापोटी या महापालिकेचा जन्म झाला. सिडकोनं स्मार्ट सिटीचा प्रकल्प महापालिका होते म्हटल्यावर आवर्ता घेतला. ना राज्याचा ना केंद्राचा 1 रुपयाचा निधी या ठिकाणी आला. आपण जर बघितलं तर टुमदार पनवेल आज कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या महापालिकेच्या श्रेणीमध्ये जाऊन बसलेली आहे. पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही. रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी, त्याच्याशी सत्ताधाऱ्यांचं कुठलंही देणं घेणं नाही. धुळीचं प्रचंड साम्राज्य या शहरावर आहे. आपण जर बघितलं तर या शहरातल्या प्रत्येक झाडाचं पान हे राखी रंगाचं दिसतं, हिरवं दिसत नाही. ही परिस्थिती आहे. प्रदूषणाचा प्रचंड रेटा या ठिकाणी आहे. म्हणजे आपली मंडळींची नाकं तर सरावलेली आहेत. आपण MIDCच्या जवळ आहोत म्हणून. पण खारघर असो, कामोठा असो, कळंबोली असो, खांदा कॉलनी असो, नवीन पनवेल असो, या साऱ्या शहरांपर्यंत प्रदूषणाचा त्या ठिकाणी व्याप्ती वाढलेली आहे. प्रदूषणाला अटकाव करण्याचा प्रयत्न होत नाही. आपण परवा दिवशीचं उदय सामंतांचं स्टेटमेंट बघितलं असेल. लोटे MIDC मध्ये इटलीमधून आलेलं एक जे हॅझर्डस केमिकल आहे, ज्याच्या विघटनाचं काम चालू होतं, त्या ठिकाणी उदय सामंतांनी भूमिका मांडली की उदय सामंत इतकेही चिंधीचोर नाहीत की 3 लाख लोकांवर दुष्परिणाम करणारा हा प्रकल्प या ठिकाणी कार्यान्वित राहील आणि लोकांना त्रास होईल. तदनंतर त्यांनी खुलासा केला की हे केमिकल विघटनासाठी आपण कुठं नेतोय तर तळोजा, कुठं नेतोय तर रसायनी. म्हणजे उदय सामंतांना स्वतःच्या मतदारसंघातल्या नागरिकांची काळजी आहे. मात्र इथं अख्ख्या राज्याचं जे केमिकल हॅझर्डस वेस्ट आहे ते येतंय.
घनकचरा प्रकल्प MMRDAचा याच ठिकाणी येतो. दुर्दैवानं लोकप्रतिनिधी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर मुख गिळून बसतात. त्यांना त्याच्यामध्येही कुठेतरी आपल्याला ठेका मिळेल, कायमस्वरूपी आपल्या मशीन लागतील, गाड्या लागतील, हा दृष्टिकोन दिसतो. आणि त्याच्यामुळे विशेषतः तळोजा परिसराच्या आसपास जी गावं आहेत त्या गावांचं मातेरं ह्या आमदारांच्या धोरणामुळे झालेलं आहे. जी एक चूक पनवेलचा मतदार सातत्यानं करत आला 3-4 वेळेला, ती आज पनवेलकरांच्या मुळावर उठलेली आहे. आणि एक सुंदर स्वच्छ तालुका म्हणून या तालुक्याचा लौकिक होता. मी ज्यावेळेस पंचायत समितीत सभापती म्हणून कार्यरत होतो, जिल्हा परिषदेत कार्यरत होतो, त्यावेळेस देश पातळीवरली पारितोषिकं स्वच्छतेच्या संदर्भातली या पंचायत समितीनं, या जिल्हा परिषदेनं मिळवलेली होती. आज आपण बघितलं तर आपण या परिसरातलेच आहात. आपल्याला ह्या परिसराचा अंतरंग माहिती आहे. आपण सतत सर्वत्र भ्रमण करत असता अतिशय भयानक परिस्थिती या शहराची आहे. प्रचंड वाहतूक कोंडी, पार्किंगची कुठेही व्यवस्था नाही, पर्यावरणाच्या बाबतीत प्रदूषण पराकोटीला पोचलेला आहे. ज्या विघटनासाठी आलेल्या इटलीच्या कचऱ्याचा त्रास लोटेवासियांना होणार आहे, ही भूमिका उदय सामंतांची आहे. तो कचरा विघटनाला तळोज्यात येतो, आमदाराची कुठलीही स्टेटमेंट नाही, कुठलीही हालचाल नाही, हे सारंच अगम्य आहे. आपण बघितलं तर या शहरातल्या नागरिकांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या प्राथमिकता याच्यामध्ये कुठेही दुरान्वयही संबंध नाही. नागरिकांची मागणी आहे की आम्हाला प्रॉपर्टी टॅक्समध्ये दिलासा मिळाला पाहिजे. प्रशांत ठाकूरांच्या सूचनेनं प्रशासन काय करतंय तर शहरांमध्ये अजून त्यांची गावात काही घरांवर जप्त्या करायची हिंमत होत नाही, पण शहरामध्ये ज्या कमर्शियल आस्थापना आहेत त्यांच्यावर जप्ती केली जाते. काही सोसायट्यांना दम मारून त्यांच्याकडनं कर वसूल केला जातोय. नागरिकांचं मागणं आहे की आम्हाला दररोज पुरेसा नियमित पाणी पुरवठा मिळाला पाहिजे. पण पाणी पुरवठ्याच्या बाबतीत आपण बघितलं तर आपण आजही सिडकोचा हेटवणे प्रकल्प असेल, नव्या मुंबईचा मोरबा प्रकल्प असेल, MIDCचा बारवी डॅम असेल किंवा MJPचं पाताळगंगेची स्कीम असेल, याच्यावर अवलंबून आहोत. 16 वर्षे एखादा माणूस आमदार आहे, सातत्यानं सत्ताधारी पक्षात आहे, काँग्रेस असो भाजपा असो, मुख्यमंत्र्यांच्या कोर गोटातला आहे, अंतर्गत वर्तुळातला आहे, राहुल गांधीच्या अंतर्गत वर्तुळातले होते, आज पंतप्रधानांच्या अंतर्गत वर्तुळातले आहे. 100 वेळा मुख्यमंत्री यांच्या घरी येऊन गेले, पण पनवेलवासियांना काय मिळालं हा विचार आपण केला तर पनवेलवासियांच्या हाती मोठा भोपळा, तोही प्रदूषणामुळे मोठा झालेला केमिकलच्या या ठिकाणी हाती मिळालाय, अशी परिस्थिती आहे. पाणी नाही, त्या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या आहे, प्रदूषणाची समस्या आहे, त्या सोबतीला तरुणांच्या हाताला रोजगार नाही आहे, महिलांच्या सक्षमीकरणाच्या योजना नाही आहेत. महापालिकेला आज 8-9 वर्ष झाली, महापालिकेच्या वतीनं CBSEचं शिक्षण गोरगरिबांना नाही आहे, आरोग्याच्या सुविधा नाही आहेत. आज जर MGM नसतं तर पनवेलमधले जे एकंदर पेशंट्सची गर्दी आपण भाऊगर्दी बघतो, त्यातले 50% 70% लोक कुठेही उपचार घेऊ शकले नसते, आपल्या प्राणाला ते कदाचित मुकले असते, अशी परिस्थिती. पण कुठल्याही आस्थापना आल्या नाहीत. आज कोकणचं प्रवेशद्वार किंवा मुंबईला महाराष्ट्राशी जोडणारं पनवेल ST स्टँड, कदाचित तुम्ही कॉलेजला वगैरे असाल त्यावेळेस अतिशय टुमदार होतं. आज त्याची अवस्था बघितली तर जो पनवेलवर प्रेम करणारा आहे त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतंय. पनवेलची ITI ही संपूर्ण कोकणातली मोठी ITI होती. आज त्याच्यावर छतावर टाकलेल्या ताडपत्र्या बघितल्या, तुटलेल्या खिडक्या बघितल्या तर मन विषण्ण होतं. तीच परिस्थिती पनवेलच्या BEd कॉलेजची डाएटची आहे. तीच परिस्थिती पनवेलच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची आहे. तिचं बांधकाम कधी झालं आणि ती पडीक कधी झाली हे समजत नाही, अशी परिस्थिती आहे. ITI असो, ST स्टँड असो, BEd कॉलेज असो, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत असो,
या सगळ्या अतिशय गलितगात्र शहराची लक्षणं ठळकपणानं दाखवणाऱ्या इमारती आहेत. पनवेलमध्ये उद्यानं आहेत का विचारलं तर हो सांगता यायचं नाही. मैदानं आहेत का तर मैदान आहे. राजीव गांधी मैदानावर एक क्रिकेटचं स्टेडियम त्यांनी बांधलंय. पण तिथं पनवेलकरांना खेळता येतंय का विचारलं तर त्याचं उत्तर नाही असं आहे. ही वस्तुस्थिती आहे. पनवेलकरांच्या पैशानं जेव्हा एखादी वास्तू तुम्ही बांधता, दिलीप वेंगसरकरांना ते अकॅडमीसाठी दिलं, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. अतिशय चांगली गोष्ट आहे. पण त्या ठिकाणी दिवसाचे कमीत कमी 2 ते 3 तास तरी पनवेलकर क्रिकेटपटूंसाठी, पनवेलच्या तरुणांसाठी राखीव ठेवायला हवे होते. तरच त्याचा उपयोग पनवेलवासियांना आहे. अशी परिस्थिती आहे. कुठल्याही गोष्टीचं भान नाही आहे. आज आपण बघतोय पनवेलकराची मागणी आहे की नव्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं पाहिजे. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होतं. कार्यक्रमामध्ये व्यत्यय नको म्हणून त्यावेळेस बैठका घेतल्या गेल्या. बंद दाराआड यांना आश्वस्त केलं असे हे बाहेर सांगत सुटले. पण आता उद्या त्या ठिकाणाहून विमान उड्डाण होणार आहे. पाटील साहेबांच्या नावाच्या बाबतीत कुठलीही हालचाल दुरान्वयही दिसत नाही अशी परिस्थिती आहे. जो विधानसभेचा, विधान परिषदेचा ठराव उद्धवजी आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असताना त्यांनी निर्णय घेतला की बाळासाहेबांचं नाव रद्द करून या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव, स्थानिकांची मागणी, जनतेचा रेटा म्हणून द्यावं. त्याच्यानंतर त्यांनी सरकारचा निर्णय घेतला. महाराष्ट्र शासनानं तो निर्णय घेतला. नंतर दोन्ही सभागृहांचे ठराव झाले. पण ठराव झाल्यापासून आज 3.5 वर्ष झाले. मंत्रिमंडळाच्या समोर, कॅबिनेट समोर हा विषयही आला नाही अशी माहिती बाळ्यामामाने आपल्याला दिली. शेवटी महाराष्ट्रातल्या 10-12 खासदारांना त्या ठिकाणी संसदेच्या अधिवेशनासमोर आंदोलन करावं लागलं. म्हणजे त्याही बाबतीत जनतेची भूमिका दिबा पाटील साहेबांचं नाव द्यायची आहे, यांचीही भूमिका वेळ काढू पाणायची आहे. या साऱ्या गोष्टी कुठंतरी उद्विग्न करणाऱ्या आहेत. जनतेनं मतं देऊन या ठिकाणी बसवलं. जनतेच्या उपयोगाची एकही गोष्ट करायचं सौजन्य हे दाखवत नाही. ज्या विकासाच्या गमजा करतात, आज आपण बघितलं ग्रामीण भागाचा आजचा चेहरामोहरा बघितला. बहुतांश ग्रामीण भाग आजही बोरवेलच्या पाण्यावर आहे. पंचायत समितीची, जिल्हा परिषदेची कारकीर्द असताना या गावांना मुबलक पाणी पुरवठा होत होता. ही वस्तुस्थिती आहे. गावातले रस्ते असतील, मूलभूत सुविधा अतिशय चांगल्या होत्या. आज ज्या शाळांमध्ये 7,200 मुलं शिकतायत, त्या शाळांचे अनेक ठिकाणी स्लॅब पडतायत, खिडक्या कोसळतायत, इमारती धोकादायक झाल्यात म्हणून महानगरपालिका जाहीर करते. पण महानगरपालिका एकही रुपया त्याच्यावर खर्च करत नाही. इमारत जिल्हा परिषदेची काय किंवा महानगरपालिकेचं काय, ताटातलं वाटीत, वाटीतलं ताटात. पण ही 7200 पोरं, 7,200 पोरं पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रातल्या नागरिकांचीच मुलं आहेत. त्यांच्या आईवडिलांचे, भावांचे, वहिनीचे, काकाचे, काकीची मतं आपण घेताय आणि त्यांना तुम्ही धोकादायक इमारतीत बसायला लावताय. ज्या शाळांचा विषय आहे, अगदी नावड्यासहित अनेक गावच्या शाळा आम्ही मंडळींनी CSR मध्ये रिपेअर करून घेतल्या. पण आमदार म्हणून यांना वाटत नाही की ही माझी जबाबदारी आहे. अंगणवाड्यांची परिस्थिती तीच आहे. अनेक अंगणवाड्या, शाळा आम्ही CSRच्या माध्यमातून रिन्युएट करून घेतल्या. ज्या 3 शाळा अति धोकादायक होत्या, वळवली असेल, भिंगारी असेल, खारघरमधली मुरबी शाळा असेल, या शाळांसाठी अजितदादांकडून निधी मी आणला. पण हे आमदार म्हणून काही करत नाही. ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळे जनतेला त्यांच्या परिस्थितीवर, हालाकीवर सोडून देऊन हे मात्र मस्त उड्डाणं करतायत अशी परिस्थिती आहे. जर आपण यांचे प्रतिज्ञापत्र निवडणुकीतले बघितले तर ह्यांची आर्थिक प्रगती अतिशय जोमानं होते. ऑन रेकॉर्डची, ऑफ द रेकॉर्ड तर त्यांच्याकडे प्रचंड सगळ्याचंच साम्राज्य आहे. पण यांची प्रगती होत असताना पनवेलची मात्र अधोगती होते. ही परिस्थिती आहे.
आणि कुठंतरी या सगळ्याचा राग, सगळ्याची खतखत पनवेलकरांच्या मनामध्ये आहे. ह्यावेळेस आम्ही महाविकास आघाडी म्हणून आमच्या साऱ्या सहकारी पक्षांना घेऊन, सामाजिक संघटनांना घेऊन त्या ठिकाणी एकत्र प्रयत्न करतोय की पनवेलकरांच्या प्रश्नासाठी पनवेलचं सत्ता परिवर्तन आपण करूया. पनवेलकरांना पाणी मिळालं पाहिजे ही जाणीव देखील आमदार म्हणून प्रशांत ठाकूरांना झाली नाही. एखाद्या आमदाराला 16 वर्षाचा टेन्युअर, त्यापूर्वीचा नगराध्यक्ष म्हणून 5 वर्षाचा टेन्युअर बघितला, तर या कालखंडामध्ये त्यांनी पाण्याचं स्तोत्र डेव्हलप करायला पाहिजे. माणसं येणार आहेत, विकास होतोय, त्यांना पाणी लागणार आहे, पण या सगळ्या 21 वर्षाच्या प्रदीर्घ सत्तेच्या कालखंडात त्यांनी पनवेलसाठी पाण्याचा स्रोत डेव्हलप करायचा एकही प्रयत्न केला नाही. मग कधीतरी बाळगंगाचं टुमणं वाजवतात, कधीतरी आणखी कोंडाण्याचा टेंबा मिरवतात. माणसानं जर प्रॅक्टिकल विचार केला, पनवेलच्या डॅमची एक 10 मीटर उंची वाढवली तर पनवेल खांदा कॉलनी आणि नवीन पनवेलचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपेल. पण ते नियोजन नाही. सुनील तटकरे साहेब नगरविकास मंत्री असताना आम्ही त्यावेळेस नगर परिषदेच्या वतीनं या देहरंग डॅमचा गाळ काढला होता. त्याच्यानंतर कुठलंही काम यांनी केलेलं नाही. पनवेलच्या पलीकडं मोरब्याचं धरण आहे, मोरब्याच्या धरणाची उंची वाढवली, कॅपॅसिटी बिल्ड केली, तिथनं पाण्याचा सोर्स होऊ शकतो. खारघरच्या उत्तरेला तळोजा ग्रामपंचायतीचा डॅम आहे, त्याची उंची वाढवली, 2-3 महिन्याचं पाणी तिथूनही मिळू शकतं. तळोजा MIDCच्या वरती भेकरा म्हणून एक साईड आहे, त्या ठिकाणी रिलायन्स इंडस्ट्रीज स्वतःच्या SEZ साठी धरण करू मागत होती, पण ते पाणी रिलायन्ससाठी रिझर्व्ह राहील या मुद्द्यावर स्थानिकांनी, आम्ही मंडळींनी विरोध केला आणि हे पाणी पनवेलच्या आसपासच्या ग्रामपंचायतींना आणि पनवेल नगरपालिकेला मिळालं पाहिजे ही मागणी धरली. तो प्रकल्प जाग्यावर राहिला, पण तो प्रकल्प मार्गी लावला तर पाण्याचा प्रश्न स्थानिक स्तरावर सुटू शकतो. कोंडाणा व्हायचा तेव्हा होईल, तो लागणारच आहे, पण पुंडलिका नदीचं पाणी समुद्राला जाऊन मिळतंय. ते वाहतं पाणी जरी मिळवून घेतलं असतं आणि डिस्ट्रीब्युशनची व्यवस्था केली असती, लाईन पनवेलकडं आणायची, तरी पनवेलकरांचे हाल कमी झाले असते. एक प्रयत्न जो उद्धवजी मुख्यमंत्री असताना आम्ही साऱ्यांनी मिळून केला होता, ते काम देखील आमदार म्हणून यांनी मार्गस्थ केलेलं नाही. आज तेही काम रखडलेलं आहे, अशी परिस्थिती आहे. त्याच्यातून पनवेलला 110 MLD पाणी मिळणार आहे, पण आमदार म्हणून यांचं अस्तित्व ते करण्यात कुठेही दिसलं नाही. उद्धवजींच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं, आम्ही मंडळींनी तो प्रयत्न केला होता, ते मार्गस्थ होतंय, पण ते कधीच पूर्ण व्हायला पाहिजे होतं. अशी सारी परिस्थिती आहे. मूलभूत सुविधांच्या नावावर पाणी नाही, गार्डन्स नाहीत, ग्राउंड्स नाही, आरोग्य व्यवस्था नाही, शिक्षण नाही, रोजगाराच्या संधी नाही आहेत, त्या ठिकाणी महिला सक्षमीकरणाचं काम नाही आहे. आपण बघितलं असेल तर अगदी कंत्राटी कामगार नगर महापालिकेत लावताना देखील यांच्या शागिर्दांनी पैसे घेऊन त्या ठिकाणी कंत्राटी कामं 3 लाख 5 लाख रुपये घेऊन कामगार लावले, अशी परिस्थिती आहे. आज तोच खेळ दिवाबटीला आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नोकर भरतीच्या बाबतीत चाललाय. हे सारं उद्विग्न करणारं आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलं हे बाळ सत्तेवर प्रदीर्घ काळ आहे, पण पनवेल महानगरपालिकेचा कालावधी संपला तरी यांचे बंधू गटनेत्याच्या कार्यालयात जाऊन बसतात. त्याच्या मागचं कारण, अर्थकारण हेच आहे. या ठिकाणी देशात किंवा जगात एकच क्रिकेटची IPL आहे, पण पनवेल महानगरपालिकेत मात्र ती IPL आहे, JMM IPL आहे, VD IPL आहे, PD IPL आहे, PP खारपाटील आहेत, आणखी 8-10 पुण्या मुंबईचे त्या ठिकाणी असलेले कंत्राटदार आहेत, ज्यांच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेमध्ये लूटमारी केली जाते, अशी परिस्थिती आहे. अतिशय निकृष्ट दर्जाची कामं केली जात आहेत. यांच्या चेल्यांनी जिथं जिथं शेवरेजची कामं केली, ती सारी कामं वरच्यावर 2-3 थर काढले, त्याला प्लास्टर केलं, शेवरेज खाल्लं, अशी परिस्थिती आहे.
मुरबीसारखं गाव असेल, रोडपाली असेल, या ठिकाणी प्रचंड भ्रष्टाचार याच्यामध्ये झालेला आहे. रस्त्यांची कामं आपण जर बघितलीत तर त्या ठिकाणी रस्त्यांची मोठी मोठी कामं काढली गेली, कामं केली गेली. काही रस्ते, काही फुटपाथ ब्रेकर लावून तोडले गेले आणि केलेली कामं 4 महिन्यातच खड्डे झाले, पेवर ब्लॉक निखळले, अशी परिस्थिती आहे. जी RCC रस्ते केले त्याच्या आत सेवरेज लाईन ज्या वाढीव टाकायला पाहिजे होत्या किंवा व्यवस्था करायला पाहिजे ते कुठंच नाही. ही कामं केवळ आणि केवळ या सगळ्या IPL आणि त्यांच्या मर्जीतल्या ठेकेदारांना पैसे कमवून देण्यासाठी आणि ते पैसे नगरसेवक असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील यांना निवडणुकांना उपलब्ध करून देण्यासाठी केली गेली. आपण बघितलं की मध्यंतरीच्या काळात रस्त्याच्या बाबतीत आंदोलनं झाल्यानंतर पनवेलच्या आयुक्तांनी त्या ठिकाणी भूमिका घेतली की ह्या 5ही एजन्सीच्या कामाची मी चौकशी अहवाल मागवतो आणि कारवाई करतो. चौकशी तर त्यांनी केली पण अहवाल काय अजून जाहीर केलेला नाही. त्यानंतर परेश ठाकूर महापालिकेत मीटिंग घेऊन सांगतात की कॉन्ट्रॅक्टरांच्या पैशानं आम्ही हे रस्ते दुरुस्त करू. एखादं काम अवॉर्ड केलं, त्यांना दिलं, वर्क ऑर्डर दिली की त्याच्यामध्ये तरतुदी असतात. कामाचा बाबा देखभाल दुरुस्ती कंत्राटदारानं 3 वर्ष 5 वर्ष करावी, त्यासाठी लागणारा पैसाही त्यांना त्या टेंडरमध्ये दिला गेलेला असतो. पण डिफेक्ट लायबिलिटी किंवा ही देखभाल दुरुस्तीचा कालावधी जमेला न धरता आम्ही आमच्या पैशातून ही देखभाल दुरुस्ती करतोय म्हणून परेश ठाकूर सांगतात. जनता इतकी दुधखुळी राहिलेली नाही. अतिशय निकृष्ट कामं करायची, डांबराच्या ऐवजी काळा दिसण्यासाठी तेल वापरायचा, डांबराचे लेअर कमी खायचे, त्याच्या खालचा GSB खायचा, खडीचे लेअर खायचे आणि आमच्या पैशानं आम्ही हे रस्ते दुरुस्त करू म्हणून सांगायचं, शाजोगपणाचं काम करायचं. ह्याला जनता आता फसणार नाही आणि ह्या वेळेस जनता ह्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. पण नजीकच्या उरण नगरपालिकेमध्ये आपण बघितलं की त्या ठिकाणी महेश बालदींच्या सत्तेला लोकांनी उलथवून लावलेलं आहे. भावना घाणेकरांच्या रूपानं महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष निवडून आलेल्या आहेत. या ठिकाणी देखील जनता आत्ता जास्ती सहन करणार नाही असा मला विश्वास वाटतो. म्हणजे एकूणच सत्ताधारी पक्ष विशेषतः स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर प्रचंड टीका बाळराम पाटील साहेबांनी केलेली आहे. तर अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण अनेक तक्रारींचा पाढा जरी वाचला तरी देखील मागच्या काळामध्ये आपले नगरसेवक म्हणजे आपल्या पक्षातून सोडून गेले आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. एकतर हे सगळं सत्तेचं गणित आहे असं म्हणता किंवा तुम्ही या सगळ्या दृष्टिकोनातनं या बाबतीत काय पाहता? म्हणजे हा पक्षाचा कमकुवतपणा झाला असं म्हणायचा किंवा फक्त एक राजकीय सगळी भूमिका असते प्रत्येकाची? आपण जर पनवेलच्या उरणची भाजप बघितली तर टॉप टू बॉटम सगळी गद्दारांची शृंखला आहे. ह्यांनी स्वतःला काही म्हणवलं, काही जस्टिफिकेशन केलं तरी एकदा गद्दार तो आयुष्यभर गद्दारच ही जनतेची भावना असते. आपण बघाल यांचे शीर्षस्थ नेते रामशेठ ठाकूर शेतकरी कामगार पक्षानं ह्यांना ग्रामपंचायत सदस्य देखील नसताना 2 वेळेला खासदार केलं. पक्षाशी गद्दारी करून काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसशी गद्दारी करून भाजपमध्ये आले. तीच परंपरा अगदी काल परवापर्यंत चालत आलेली आहे. दुर्दैवानं आम्ही प्रत्येकाला ज्याला संधी देतो त्याला त्यांच्या वैयक्तिक इंटरेस्टसाठी आमचा पक्ष छोटा वाटायला लागतो आणि ते गद्दारी करून जातात. ही परिस्थिती आहे आणि त्याला कुठेतरी आम्हीही जास्ती स्वातंत्र्य देतो आमच्या सहकार्यांना, कार्यकर्त्यांना ते कारणीभूत असावं किंवा शांततेची भूमिका घेतो ते कारणीभूत असावं. पण एखादा बाळासाहेब पाटील सोडला, एखादा महेश बालदी सोडला तर पनवेल उरणच्या भाजपमध्ये सारे गद्दारच वरपासून खालपर्यंत आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि आता बघितली तर एकंदरच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज कोण कुठं आहे आणि उद्या कुठं असेल याची शाश्वती नाही, भरोसा नाहीये.
आपण आता परवा दिवशी बघितलं, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षातून नगराध्यक्ष निवडून आला, दुसऱ्या दिवशी शिंदे सेनेमध्ये सामील झाला. राजकीय कल्चर या महाराष्ट्राचं बुडलेलं आहे, खराब झालेलं आहे. मी वापरणार नाही शब्द, पण कुठेतरी ह्याही गोष्टीला निश्चितपणानं अंत असेल असं मला विश्वास आहे. शेवटी महाराष्ट्रातली जनता ही नक्कीच सुसंस्कृत आहे, पण काही काळासाठी पैशाचा मोह असेल, आणखी काही प्रलोभनं असतील, काही सत्तेचा धाकटदपाशा असेल, याच्या ओघानं म्हणा, महाराष्ट्रामध्ये जे वेगानं नागरीकरण होतंय, देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत, ह्यांना महाराष्ट्राच्या मूळ राजकीय सामाजिक संस्कृतीची तशी माहिती नाही आहे. ते त्यांच्या त्यांच्या राज्यातलं कल्चर घेऊन येत आहेत, त्याचाही परिणाम थोडाफार असावा आणि म्हणून हे सारं घडतंय. पण जनता हळूहळू हे सारं संपवेल हा विश्वास मला आहे. त्यात शेवटचाच प्रश्न, खरं म्हणजे आमदार बाळाराम पाटील म्हणजे निष्ठा हे समीकरण झालेले आहे. अगदी अनेक लोक पार्टी सोडून गेली, परंतु तुम्ही मात्र प्रत्येक वेळी आलेली सगळी प्रलोभनं नाकारली आणि बाळाराम पाटील म्हणजे कट्टर शेका पक्ष हे गणित झालेलं आहे. असं असलं तरी देखील म्हणजे विधानसभेमध्ये पराभव पत्करावा लागलेला आहे. अनेक वेळेला म्हणजे आपलेच नगरसेवक जातात, ती देखील एक पराभवाची बाजू आहे. म्हणजे अगदी मागचं जरी महानगरपालिकेच्या निवडणुका असल्या तरी या सगळ्यातनं आपण काही शिकला का? मला फक्त मी निश्चितपणानं शिकलो आणि माझा निष्कर्षही अतिशय स्पष्ट आहे की अगदी कित्येक कालावधीपासून लोक जातायत, पण शेका पक्षाची मतं वाढतायत, हे वास्तव आहे. मी पराभूत जरूर झालो, पण मी पराभूत होत असताना आपण बघितलं की या ठिकाणी जी संस्कृती आम्ही या ठिकाणी जपलेली आहे, ज्या तत्वांवर आम्ही चालतोय, आम्ही मंडळी सातत्यानं चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम करायचा प्रयत्न करतोय आणि ते करत असताना पराभव नक्कीच 2-3 आले, पण पराभवाची कारणं शोधली तर पनवेलच्या या महानगर विधानसभेच्या मतदार यादीमध्ये 85,000 दुबार मतदार आहे. या दुबार मतदारापैकी 11,800 लोकांनी 2 वेळेला पनवेलमध्येच मतदान केलेलं आहे. हे मोठं कारण आहे. बोगस मतं आहेत, अनेक एकाच पत्त्यावर अनेक मतदार नोंदलेले आहेत, अनेक मैतांची मतदान यांनी केलेलं आहे. हे सगळी कारणं जी आहेत त्याच्यामुळे कुठंतरी हा पराभव होतोय. आमच्या बरोबरीची जी लोक गेली त्यांच्या जाण्यानं फारसं काही फरक पडला असं मला वाटत नाही. त्यांची जागा नवीन दमाचे, नवीन फळीतले कार्यकर्ते घेतायत, पण याच्या पुढे ह्या गोष्टी होऊ नयेत याची काळजी आम्ही मंडळी नक्कीच घेऊ. आणि पनवेलची जी नावलौकिक जुन्या काळामध्ये होता तो वाढवून पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आम्ही पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये काम केलं, ज्याची दखल सरकार कोणाचंही असलं तरी त्यांना घ्यावी लागली, आम्हाला राज्यात देशात पारितोषिकं मिळाली, चांगलं काम आमच्या हातून झालं. तसंच काम या महानगरपालिकेच्या दृष्टीनं माध्यमातून पनवेलकरांच्या दृष्टिकोनातून आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि त्याचसाठी प्रसंगी थोडा कमीपणा घेऊन, थोडा त्याग करून महाविकास आघाडी साकारलेली आहे. आपल्या माध्यमातून माझी पनवेलच्या जनतेला विनंती असेल की अतिशय चमत्कारिक कारभार या ठिकाणी प्रशांत ठाकूर करतायत. आज पनवेल महानगरपालिकेची 17 सालापासून परिवहन सेवा नाहीये, पण परिवहन सेवा नसली तरी पनवेल तालुक्यामध्ये पनवेल महानगरपालिकेनं 27 लाख रुपये खर्च करून जागोजागी 15-20 फुटांवर बस थांबे मात्र उदंड त्या ठिकाणी काढले. पनवेलकरांची भावना अशी आहे की परिवहन सेवेच्या नावानं एकही बस नाही, पण उदंड झाले बस थांबे. ज्या परिवहन बस थांब्याचा 8-9 लाखाच्या पलीकडे खर्च जाऊ शकत नाही, ते 27 लाख रुपये खर्चून केलेले आहेत. हे सारंच पैसे खाण्यासाठीच महापालिका आहे आणि मग त्यासाठी टॅक्सचा प्रचंड ओझं त्या ठिकाणी जनतेवर लावलं गेलंय. ही परिस्थिती आहे. त्या दृष्टीनं
माझी या ठिकाणी पनवेलच्या जनतेला विनंती राहील की आत्ता जसं शिशुपालाचे 99 अपराध भरलेले आहेत आणि श्रीकृष्णानं काहीतरी करायची गरज आहे, तशी पनवेलच्या जनतेनं या ठिकाणी आपलं काम करायची गरज निर्माण झालेली आहे. आणि पनवेलच्या जनतेला एकच आवाहन करेन की आपण बघताय साऱ्याच प्रश्नांमध्ये जनतेच्या हिताची भूमिका कुठेही यांनी घेतली नाही. भ्रष्टाचाराची बजबज पुरी झाली. मूलभूत सुविधांच्या नावानं पनवेल आज बदनाम व्हायला लागलंय. जे शहर शैक्षणिक हब म्हणून डेव्हलप होत होतं ते आज दारूचं शहर म्हणून दबदबायला लागलंय खारघर सारखं. तर या साऱ्या प्रश्नांची दखल घेऊन आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न करतोय. मी खारघरवासियांना आठवण करून देईल की आम्ही खारघर ग्रामपंचायतीच्या वतीनं त्या ठिकाणी अतिशय चांगली कामं केली होती. वृक्षारोपणापासून ते सारीच कामोठ्याला आम्ही अतिशय चांगली कामं सोसायट्यांमध्ये केली होती. कळंबोली शहरात अतिशय चांगलं काम आम्ही केलेलं होतं. इवन दो खांदा कॉलनी नवीन पनवेलमध्ये आम्ही सोसायट्यांच्या अंतर्गत सुविधांसाठी काम केलं होतं. पुन्हा एक वार शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, समाजवादी पार्टी या साऱ्या सहकारी पक्षांसह सामाजिक संघटना आणि रिपब्लिकन चळवळीतील सहकाऱ्यांच्या सोबतीनं आम्ही या निवडणुकांना सामोरं जातोय. पनवेल महानगरपालिकेच्या महाविकास आघाडीच्या 78च्या 78 जागांवर उभ्या असणाऱ्या या आघाडीच्या उमेदवारांना आपण आपला मतरूपी आशीर्वाद द्यावा आणि आपल्यासाठी पनवेल महानगरपालिकेचं सत्ता परिवर्तन करावं, हीच विनंती मी पनवेलकरांना करेन. तर माझे आमदार बाळराम पाटील साहेब आपल्यासोबत होते. अतिशय कडक टीका आणि विविध म्हणजे अनेक आरोप त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केलेले आहेत. या सगळ्या आरोपांनंतर किंवा त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पूर्व न्यूज करता तळोजा. धन्यवाद.